शिवसेना उबाटा पक्षामध्ये वांद्रे मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे। वायंगणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आपल्याशी अनेकांनी संपर्क साधला असून उद्या निवडून आलो तरीही ठाकरेंचा नगरसेवक म्हणूनच काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। चंद्रशेखर वायंगणकर यांना डावलून हरी शास्त्री यांना तिकीट देण्यात आलेलं होतं, त्यानंतर आता बंडखोरी समोर आलेली आहे। त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। तुम्ही कोणाशी बोललात? अद्याप मी कुठल्याही वरिष्ठांशी मी संपर्क साधला नाही। आणि बघा, गेले 22 वर्ष आमचे सन्माननीय विभाग प्रमुख आदरणीय शिवसेना नेते अनिल परब साहेब आमचे नेते आहेत, त्याच्यामुळे कधी आम्ही त्यांना क्रॉस करून कधी पुढे जात नाही। पक्ष शिस्त आणि पक्ष संघटना ह्याचं नेहमी आम्ही पालन केलेलं आहे। त्याच्यामुळे कालच आमच्या शाखेतील अनेक आमचे जे सन्माननीय शाखाप्रमुख वसंत गावडे त्यांच्यासोबत अनेक जवळ 14 ते 15 उपशाखाप्रमुख राजीनामे दिले, गटप्रमुख राजीनामे दिले। आता इथे जे आहेत हे सगळे पदाधिकारी आहेत, म्हणजे उपशाखाप्रमुख आहेत आणि आमचे गटप्रमुख आहेत। हे क्राऊड नाही, हा प्रत्येक माणूस 200, 250, 500 मताचा मालक आहे। म्हणजे गर्दी करण्याने मी आणलेली नाही। आणि जो मी अपक्ष फॉर्म भरला आहे हा निर्णय माझा नसून आमच्या शिवसेना शाखा क्रमांक 95चा निर्णय आहे। पण मग आता तुम्ही तुमच्या उमेदवारीवर ठाम राहणार आहात? हो, नक्कीचपणे ठाम राहणार आहेत। पण तुमच्याशी कोणी संपर्क साधला, मनधरणी करण्याचा प्रयत्न झाले तर? अद्याप तरी नाही झालं आहे, परंतु जो निर्णय आमचे शाखाप्रमुख आमचे उपशाखाप्रमुख महिला आघाडी जे घेईल तो निर्णय मला मान्य असेल। किंवा दुसऱ्या कोणत्या पक्षाला जर कोणी तुमच्याशी संपर्क साधला की तुम्ही आमच्यासोबत या? होय ना, BJPने संपर्क साधला, एकनाथ शिंदे साहेबांच्या शिंदे गटातून संपर्क झाला, शरद पवार साहेबांच्या संघटनेत झाला, अजित पवार साहेबांच्या संघटनेत झाला, तुमच्या वंचित आघाडीवर झाला, परंतु आम्ही कुठेही गेलो नाही। तुम्ही इथे कायम राहणार? काय नाही, हातात अजून भगवा आहे, शिवबंधन अजून आहे। आणि उद्या जर मी निवडून आलो तर पुन्हा मी मातोश्रीवर जाणार आहे, आम्ही दुसरे कुठेही जाणार नाही। धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडे यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई।